स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आता नाश्ता वगैरे करून रूममध्ये येऊन बसलोय। तर नाश्ता भरपूर झालाय, तरी पण हे मित्र हे बघा काय करायला लागलाय। डब्बा ह्याला काढायला येणार झाला बघा, तुपाचा डब्बा आहे। तर मस्त शेंगाचे पोळे आणले, तर तूप वगैरे सगळं लावून मस्त खायचं आता, आणि नंतर कॉलेजला वगैरे जायचंय। तर मस्त तूप वगैरे लावलंय। कसं आहे? मस्त मस्त तुपाचा डब्बा एकदम बेस्ट आहे। तर चला आम्ही पण खातो, मग आता नंतर कॉलेजला वगैरे जायचं आपल्याला अजून। तर पहिला तर खाऊन घेतोय। तर संध्याकाळी थोडं रूममध्ये बसून थोडंसं बोर झालं होतं आणि कॉलेजला पण जाऊन आलो होतो, त्याच्यामुळं आता आम्ही बाहेर आलो होतो, थोडं म्हणजे आपल्या बिल्डिंगवरती आलो होतो। आता थोडं आभाळ वगैरे आलंय, बहुतेक वाटतंय पाऊस येईल आता, पण काल रात्री खूप पाऊस आला होता। आणि व्ह्यू बघा कसं दिसायला लागलं इथून, एकदम मस्त व्ह्यू वाटतंय। जेव्हा पण रूममध्ये बसून आम्हाला बोरिंग वाटतंय तेव्हा आम्ही इकडं वर येतो, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतंय आम्हाला। आणि मग इथं आल्यावर थोडंसं म्हणजे शांत पण असतं इथं वरच्या साईडला, आणि अक्कलकोटचा व्ह्यू पण दिसतो इथून, एकदम मस्त व्ह्यू दिसतो। त्याच्यामुळं आम्ही कधी कधी येत असतो वरती। तर आता गणपतीमुळे जास्त गर्दी नाही आहे म्हणजे अक्कलकोटमध्ये। जेव्हा गर्दी म्हणजे जास्त गर्दी जेव्हा गणपती वगैरे संपतो तेव्हा जास्त गर्दी असते। तर आता सध्याला तर गर्दी नाही आहे, 2-3 दिवस झाला, तर 2 दिवस झाला गणपती बसून, तर गर्दी जास्त नाही आहे। त्याच्यामुळं आरतीचे व्हिडिओज वगैरे मी तरी पण काढलेच नाही, कारण आपल्या मंदिरात अलाउड नाही आहे व्हिडिओज आणि फोटोज, त्याच्यामुळं काढतच नाही मी शक्यतो। तर आता जातो आता खाली, आता 5:30 वाजलेत, आता आरतीची तयारी वगैरे आपल्याला करायचं असतं, त्याच्यामुळं मग खाली जाऊन मग रोजच्याप्रमाणे आरती वगैरे करतो आम्ही, आणि मग नंतर ना साफसफाई वगैरे करायचं रोजच्याप्रमाणे। तर आता लिफ्टमध्ये आलोय, तर चाललोय आता खाली ग्राउंड फ्लोअरला। मग त्याच्यानंतर ना मग खाली कपडे पण आणायला जायचं। काल रात्री कपडे घातले होतो आम्ही हॉलमध्ये, तर ते कपडे वगैरे घेऊन आता जातो आतमध्ये, आणि मग थोडंसं फ्रेश होऊन मग आरतीचं तयारी वगैरे करायचं रोजच्याप्रमाणे। तर पहिला तर आता हॉलमध्ये जातो खाली। तर हॉलमध्ये आलो आता खाली, तर इथने कपडे वगैरे घेऊन जातो आता, आपले कपडे घातले तिथं हॉलमध्ये। नमस्कार। तर मोबाईल बघत बसले बघा एकटा। बाहेर पाऊस आला लागला म्हणून कपडे हॉलमध्येच घातलं होतं काल, कारण इथं फॅन वगैरे चालू असतो, मग इथं कपडे वगैरे वाळतात लवकर त्याच्यामुळं। तर आता कपडे वगैरे घेऊ आणि आतमध्ये जाऊ मंदिरात। तर आता आरतीचं तयारी वगैरे आपलं पूर्ण झालं आहे, तर बाहेर बसलो होतो, अजून 10-15 मिनिट आहे म्हणून। तर पाऊस चालू झाला आहे आता, तर कोळसा वगैरे आतमध्ये ठेवलो आहे, आता कोळसा वगैरे घेऊन आपल्याला आतमध्ये जायचं आहे। अजून एक 10 मिनिटं आहे म्हणून बसलो होतो। तर पावसामुळं जास्त लोक येत नाहीत, म्हणजे जास्त लोक बाहेर पडत नाहीत पावसामुळं, दर्शनाला वगैरे येत नाहीत। तर आरती आम्ही करून घेतो आज, म्हणजे जास्त लोक वगैरे येत नाहीत, असतील 2-3 लोक। तर पाऊस कमी झालं तर आम्ही जातो आतमध्ये, पाऊस कमी झाल्यावर मग कोळसा वगैरे घेऊन आणि मग आरती वगैरे करून घेतो, आणि मग नंतर ना रोजच्याप्रमाणे साफसफाई वगैरे करायचं आपल्याला। तर पाऊस थांबलेला आहे, आता आतमध्ये आलो आहे, तर कोळसा वगैरे ठेवलो इथं आतमध्ये आता। तर आता आरती चालू करतो, तर 5 मिनटात आता आरती चालू करतो। आता लोक वगैरे कोणीच नाही आहे, तर आम्ही चालू करतो आरती वगैरे आता।